नमस्कार. तर सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत दामटीचे लाडू. तर त्यासाठी ना मी थोडी अर्धा किलो बेसन घेतले, त्यात थोडंसं मीठ टाकले आणि थोडी हळद टाकले रंगासाठी. तुम्ही इथे खायचा रंग टाकलात तरी चालेल. आणि 2 चमचे मी इथे गाईचं तूप टाकले. तुपाच्या ऐवजी तेल जरी वापरलं तरी चालतं. आता हे जे आपण तूप टाकले आणि हळद आणि मीठ टाकले, तर ते सगळ्या बेसनला आहे ना आपण छान चोळून घेऊया. सगळ्या बेसनला लावून घ्यायचे तूप. बघा मी असं ना सगळीकडे लावून घेते आहे हळूहळू. त्याने काय होईल, आपलं जे बेसन आहे ना ते चिकट असतं, तर ते छान सरसरीत होऊन जाईल. आता ह्याच्यात आपण पाणी टाकून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीला मळतो तसं पाणी एकदम भरपूर नाही टाकायचे. थोडं थोडं पाणी ॲड करा आणि पीठ मळायचे, की जेणेकरून ते एकदम पातळ पीठ नाही होणार. बेसन आहे हे, त्यामुळे पाणी थोडं कमी लागतं याला. त्यामुळे अंदाज घेत घेत पाणी टाकायचे आणि त्याचा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला इथे. बघा मी इथे थोडं थोडंच पाणी ॲड करते आहे आणि त्यानंतर असं आपण छान त्याचा घट्ट गोळा भिजवून घेतला आहे. गोळा भिजवल्यावर मी थोडंसं त्याला तुपाचा हात लावून घेतला होता. आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे. नॉर्मल जे आपण पुरी करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे करून घ्या. तर असे मी सगळे गोळे करून घेते पिठाचे आणि मग त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या लाटूया. असे बघा माझे सगळे पेढे बनवून झालेत आणि आता आपल्याला हे लाटायचे. तर हे लाटताना आहे ना पिठावर लाटायचे नाही आहेत. पोलपाटाला ना तेल लावायचं, तेलाचा हात लावून घ्यायचं आहे आणि लाटण्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं, की जेणेकरून ते जे पीठ आहे ते आपल्या पोलपाट लाटण्याला चिकटणार नाही. पीठ नाही घ्यायचं आहे, कारण नाहीतर मग काय होईल, जेव्हा आपण या पुऱ्या तळू ना तेलात त्यावेळी ते पीठ सगळं तेलात उतरतं. म्हणून आपण हे ज्या पुऱ्या आहेत ते तेलातच, म्हणजे तेलाचा हात लावूनच तळून घ्यायचे आहेत. आणि याचा आकार गोल हवा वगैरे असं काहीच नाही आहे. थोड्याशा जाडसर लाटा, कारण नंतर आपल्याला ह्याचा सगळ्याचा भुगा करून घ्यायचा आहे. तर असं आहे ना मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आहे आणि मग त्या आपण तळणार आहोत. तर या बघा आता माझ्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या लाटून झाल्यात. तेल पण तापलं एकीकडे, तर त्यात आपण एक एक पुरी तळून घेऊया. आता पुरी तळताना ना आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची, की ती कुठं नाही कच्ची राहता कामा नये. कारण जर पुरी आपली कच्ची राहिली ना तर आपण जे लाडू करू ना तर त्यालासुद्धा कच्चा वास येईल बेसनाचा. म्हणून पुरी म्हणजे मंद आणि मिडियम अशाच गॅसवरती आपल्याला सगळ्या बाजूनी छान तळून घ्यायची. कुठूनही ती कच्ची राहता कामा नये आणि ती करपता पण कामा नये. कारण जर पुरी करपली ना तर लाडवाला आपल्या करपल्याचा वास येईल आणि लाडूचा कलरसुद्धा चेंज होईल. म्हणून अगदी हलक्या सोनेरी रंगावर, पण फक्त ती पूर्ण शिजलेली पाहिजे पुरी, अशा आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. इथे पुरी फुगली नाही तरी पण काहीच टेन्शन नाही, कारण ते आपल्याला नंतर त्याचा चुरा करूनच त्याचे लाडू करायचे. तर बघा मी अशा हलक्या सोनेरी कलरवरती त्या काढते आहे, पण पुरी सगळीकडून छान शिजवून घेतली आहे मी. कुठूनही ती कच्ची नाही राहिली, अशा मी त्या तळून घेणार आहे. बघा तिला हलकाच कलर आला आहे, पण ती छान शिजली आहे पुरी. तर अशाच आहे ना आपण एक एक पुऱ्या सोडून त्या सगळ्या तळून घेऊया. मी इथे तेल घेतलं आहे, तुम्ही तूप घेतलं तरी चालेल, पण त्याने काही एवढं हे नाही होत, फरक नाही पडत आहे. तेलात करा तुपात करा, तर आपल्या पुऱ्या छान शिजवून आपण तळून घ्यायच्या. तर बघा मी त्या सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तळून माझ्या तयार झाल्यात आणि त्या आता थोड्याशा मी थंड केल्यात. आणि थंड करून झाल्यानंतर मग आहे ना आपण ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या हाताने अशा तोडून घ्यायच्या, अशा थोड्याशा कुस्करून घ्यायच्या
आणि मग नंतर आहे ना ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. बघा अशा खुसखुशीत होतात त्या पुऱ्या. सो पटापट पटापट त्याचा चुरा पण होऊन जातो. अशा म्हणजे सगळ्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या कुस्करून झाल्यात. आता मी त्यांना थोड्या थोड्या करत मिक्सरला लावून घेणार आहे. मिक्सर पण चालू बंद करून फिरवून घ्या, म्हणजे त्याचा छान रवाळ असं आहे बघा वाटून तयार होईल. म्हणजे सगळ्या पुऱ्या मी मिक्सरमधून काढून घेतल्यात. आता इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं, तर त्यालाच मी अर्धा किलोच बरोबर मोजून साखर घेतली आहे. आणि साखर भिजेल एवढंच मी त्याच्यात पाणी टाकणार आहे आणि त्याचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला. जेवढी साखर आहे ना ती भिजेल तेवढंच पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका, नाही तर वेळ लागतो पाक व्हायला. आणि हे ढवळत राहायचं आपल्याला मिश्रण थोड्या थोड्या वेळाने. हे बघा माझी सगळी साखर जी आहे ना ती विरघळली आहे. आता ते थोड्या वेळ अजून एक 5 मिनिटं आपल्याला हा पाक असाच उकळू द्यायचा आहे. पाकाला सोडून फक्त कुठेही जायचं नाही, कारण पाक एकदा साखर विरघळली की लगेच होतो. त्यामुळे गॅस जवळच थांबा. याच्यामध्ये ना मी थोडी वेलची पावडर टाकून घेतली आहे. तर साखर विरघळून येण्यास जवळजवळ एक 5 मिनिटं झाली आहेत. तर आपण बघूया आता आपलं पाक जो आहे तो झाला आहे काय. तर त्यासाठी ना चमच्याने बघायचं, नाहीतर मग 2 बोटाच्या चिमटीत घेऊन आपण तो पाक बघायचा. तार तुटली पाहिजे, तर तेवढा पाक करून घ्यायचा. जास्त कच्चा पण राहता कामा नये, नाहीतर लाडू नरम नरमच राहतात आपले. आणि एक तारीपेक्षा जास्त पण होऊ देऊ नका, ते कडक होतील थोडे लाडू. असा तो एकतारी पाक आपण छान करून घेतला आहे. आता तो पाक आहे ना गरम गरम असतानाच आपल्याला या ह्याच्यात मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. पण एकदम पण नाही टाकायचं आहे, थोडा थोडा टाकायचा आणि मिक्स करायचं आहे. जेवढा लागेल तेवढाच पाक ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, नाहीतर आपले लाडू नरम होतील. तर मी थोडा अर्धा पाक टाकला आहे आणि आता तो सगळा मिक्स करून घेते. बघा अजून आपलं जे मिश्रण आहे ते थोडं कोरडंच दिसतं आहे, म्हणून नाही ना मी आता परत थोडा पाक जो आहे आपला तो टाकणार आहे त्याच्यात. एकदम मऊ पण नाही करायचं आहे, पण थोडं ते मिश्रण पूर्ण ओलं झालं पाहिजे इतका पाक त्यात आपण टाकून घ्यायचं आहे. सगळीकडे हलवून घ्यायचं आहे ते, म्हणजे सगळ्या आपल्या मिश्रणाला जो पाक आहे ना तो लागून जाईल. मला अजून थोडा टाकावा लागला आहे पाक, तर मी तो सगळा टाकून घेते. अगदीच किंचितचा पाक माझा शिल्लक राहिला आहे इथे, बाकी मी सगळा पाक टाकला याच्यात. बघा आता आपलं मिश्रण थोडंसं ओलसर दिसतंय, पण म्हणजे अगदी पातळ नाही करायचं आहे मिश्रण आपल्याला. हे इतपत ठीक आहे मिश्रण. तर हे जे आपण आता पाक टाकला त्या मिश्रणात ते सगळीकडे हे करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि आता याला ना आपण चांगलं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे. शक्यतो तुम्ही रात्री केलं रात्रभर, म्हणजे रात्री हे मिश्रण पाकात टाकून ठेवलं, सकाळी उठून लाडू केलं तरी पण छान होतात. किंवा एक 2 ते 3 तास तरी किमान आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे मग ते त्यात छान फुलतं पाकामध्ये आणि कोरडं पण होतं बऱ्यापैकी. पाक मुरतो त्या मिश्रणामध्ये छानपैकी, म्हणजे मग आपले लाडू खूप छान लागतात. तेव्हा मी असं झाकून आता ठेवून देणार आहे ह्याचं. आता जवळजवळ 3 ते 4 तास झालेत.
आणि बघा आपलं मिश्रण कसं छान कोरडं झालं आहे. त्याच्यात मी परत एक 2 चमचे तूप टाकते, म्हणजे त्याला आपल्या ज्या मिश्रणाला आहे ना छान चकाकी येऊन जाईल आणि टेस्ट पण चांगली लागेल आपल्या लाडवाची. आता ते तूप टाकले तर ते आपण सगळ्या मिश्रणाला लावून घेऊया, मस्तपैकी मिक्स करून घेऊया आपण ते. एका बाजूला आहे ना मी काजूचे तुकडे करून ठेवलेत लाडूला लावण्यासाठी आपल्या. बघा आपलं मिश्रण किती छान झालं आहे ना, पाकामध्ये छान ते फुललं आहे मिश्रण आपलं. आता लाडू वळण्यासाठी आहे ना हाताला मी थोडं तूप लावते, कारण पाक आहे त्यात, तर तो हाताला चिटकायला नको आपल्या मिश्रण, म्हणून त्याला मी हाताला थोडं तूप लावले आणि हे लाडू ना लगेच वळून होतात. बघा किती लगेच 2 मिनिट म्हणजे 2-3 सेकंदातच ते लाडू वळून होतात आणि छान पेढ्यासारखे मऊसूत गोल गरगरीत लाडू आपला तयार होतो. तर असेच आहे ना मी सगळे लाडू वळून घेणार आहे. मध्ये मध्ये गरज वाटली तर तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे मग ते चिकटणार नाहीत आपल्या हाताला. अगदीच 5 मिनिटात सगळे लाडू आपले वळून होतात. या लाडवाला वळायला अजिबात वेळ लागत नाही आणि छान गोल गरगरीत लाडू होतात हे. फक्त पाक आपला व्यवस्थित पडला पाहिजे, जास्त म्हणजे कच्चा पाक राहिला आणि आपण तो सगळाच टाकला तर ते लाडू थोडे मऊ होतील आणि चिकट पण लागतील. आता हा पाक आपला छान झाला आहे त्याच्यात परफेक्ट, त्याच्यामुळे अजिबात ते हाताला चिटकत पण नाही आहेत. हे बघा सगळे लाडू माझे वळून झालेत, किती छान दिसतात ना लाडू हे. तर मला 1 किलोची ऑर्डर होती म्हणून मी अर्धा किलो बेसन घेतलं, त्याचे बरोबर हे 1 किलो लाडू आपले तयार.